नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झणझणीत नवीन पद्धतीचा भरलेला वांग मसाला ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी वांगी घेतली आहेत, अर्धा वाटी सुकं खोबरं, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी सफेद तीळ, एक कांदा, चिंच, एक चमचा लाल तिखट मसाला, एक चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा धणे, आलं आणि लसूण, कढीपत्ता, चवीनुसार मीठ। इकडे मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊ, पाणी, वांगी आता अशा प्रकारे कापून घेऊ आपण। अशी वांगी कापून घ्यायची आणि मिठाच्या पाण्यात ती ठेवून द्यायची 5 मिनिटं। अशी वांगी कापून घ्यायची आणि 5 मिनिटं पाण्यात ठेवून द्यायची। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता सफेद तीळ घालून घेऊ, मग शेंगदाणे, सुकं खोबरं, आलं लसूण, धणे, हे मिश्रण 1 ते 2 मिनिटं भाजून घ्या। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ, मग जिरं, कढीपत्ता, दोन ते 3 मिनिटं हे भाजून घ्या। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, आपण हे आता मिक्सरला वाटून घेऊ। इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता भाजलेलं मिश्रण घालून घेऊ। त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ, गरम मसाला, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून घेऊ। हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ, त्याची पेस्ट करून घेऊ थोडी जाडसर। असं हे जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं मिश्रण। आपण जो आता हा मसाला केला आहे तो आता आपण वांग्यांमध्ये भरून घेऊ। अशा प्रकारे भरून घ्यायचा। अशी वांगी भरून घ्यायची। नवीन पद्धतीचं मसाला भरलेलं वांग बनवायला सुरुवात करू। इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ, मग जिरं, मग वांगी, वांगी तेलामध्ये फ्राय करून घ्या। वांगी अशी चारी साईडने भाजून घ्या। वांगी आपली शिजलेली आहेत। आपण आता जो राहिलेला मसाला होता तो आता ह्याच्यामध्ये घालून घेऊ। मसाल्याला चांगली उकळी आली आहे, आपण आता त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेऊ। पाच ते 6 मिनिटं हे शिजून घ्या। आपला नवीन पद्धतीचा भरलेला वांग मसाला तयार झालेला आहे। माझी ही नवीन पद्धतीचं भरलेला वांग मसाला ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा। धन्यवाद।